नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता केळुसकरांबद्दल बोलणं सुरू असतं. मामा म्हणतात की बरं झालं त्या केळुसकरांना ना त्यांची जागा दाखवली. अर्णवने अगदी वेळेवर येऊन सगळं काही व्यवस्थित पुरावे सिद्ध केल्यामुळे आता आपल्या कंपनीची बदनामी तरी वाचली आहे. सात्विक फॅशन आता आणखी पुढे जाणार आहे. तेवढ्यातच कोणीतरी एक व्यक्ती आतमध्ये येते. अर्णव राजे शिर्के इथेच राहतात का? तेव्हा मग मामा म्हणतात की हो हो इथेच आहे. ईश्वरी पण येते, सगळेजण येतात. तेव्हा मग मामांना तो म्हणतो की कुठे आहेत ते? तेवढ्यात अर्णव समोर येतो आणि म्हणतो की सर येस मी आहे अर्णव राजे शिर्के, व्हॉट हॅपन? तेव्हा मग ते म्हणतात की हे घ्या सर, आमच्या कंपनीकडून आलो आहे मी. अर्णवला काही समजत नसतं. तेव्हा ते म्हणतात की मी स्टार अँड ग्लोब कंपनीकडून आलेलो आहे आणि तुमची जी काही एंट्री कंपनीने डिक्लाईन केली होती, जी रिजेक्ट केली होती ना, ती पुन्हा आम्ही घेतो आहे बोर्डवरती आणि तुम्ही इन आहात आमच्या या कॉम्पिटिशनमध्ये. हे ऐकल्यावर सगळेजण खूपच खुश होतात. ईश्वरी म्हणते की वा बढिया. तेव्हा सर म्हणतात की सर आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली, परंतु आम्ही ते आता सुधारत आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन करत आहात त्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत. अगदी लवकर या असं म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं. आणि त्याच वेळेला मामा धन्यवाद सर असं बोलतात आणि ते तिथून निघून जातात. त्याच वेळेला आता तो बुके मामा घेतो आणि अंजली तो बुके घेऊन म्हणते की वाव मामा फायनली ते झालं. तेव्हा ईश्वरी आता ते बघत असते आणि अर्णवच्या हातून घेते आणि म्हणते की थांबा थांबा मी वाचायला सुरुवात करते. तेव्हा आता ईश्वरी ते जे कार्ड आहे ते घेते. इथे नम्रताला मात्र त्याच्याबद्दल जराही आनंद झालेला नसतो. ईश्वरी वाचायला सुरुवात करते की आम्ही स्टार अँड ग्लोब कंपनीकडून आलेलो आहोत आणि या जी स्पर्धा होती त्यामध्ये आकाश टेक्स्टाईलचं तर नाव आहे, परंतु आता पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडून ते नाव घेत आहोत, ते म्हणजे की सात्विक फॅशन. सात्विक फॅशन ही आता या कंपनीमध्ये राहणार आहे. म्हणजे ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सगळ्यांनी हजर राहायचे. आमच्याकडून जे काही चुकून प्रॉब्लेम झाला होता, जे काही गलती झाली होती त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो असं ईश्वरी आता त्याच्यातून बोलत असते. ईश्वरी म्हणते की आम्ही आशा करतो की तुम्ही त्या दिवशी अगदी वेळेवर उपस्थित राहाल आणि आमच्या सहभाग म्हणजे या स्पर्धेत सहभाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवाल. आतापर्यंत जे काही घडलं त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व आणि आपण या स्पर्धेला अगदी जोमाने सुरुवात करा. सगळेजण अगदी खूप छान स्पर्धक आहेत, त्यात तुम्हीही अगदी तुमचा उत्तम प्रतिसाद द्याल, तुम्ही सगळं काही व्यवस्थित कराल, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि या स्पर्धेकडून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमची एंट्री कन्फर्म झालेली आहे असं ईश्वरी त्याच्यातून वाचून दाखवते. त्यामुळे एक एक शब्द वाचून घरात प्रत्येकाला आनंद होत असतं, वल्लरी आणि नम्रता वगळता. मामा म्हणतात की चला आता फायनली सुरुवात झालेली आहे. अर्णव ईश्वरी आता आपल्याला कॉम्पिटिशनची सुरुवात केली पाहिजे बरं का, आपल्याला आता स्पर्धेत पण आलेलं आहोत. तेव्हा मग लगेचच बाबा म्हणतात की हो अर्णव ईश्वरी आता शांत राहून चालणार नाही, या स्पर्धेची अगदी जोरात सुरुवात केली पाहिजे. ही स्पर्धा ग्लोबल आहे त्यासाठी व्यवस्थित जोर लावले पाहिजेत. तेव्हा मग आता मामा म्हणतो की हो आपण ज्याची वाट बघत होतो ते झालं, आता सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता आजी म्हणते की चिंटू आणि ईश्वरी तुम्ही दोघंही आता पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि मी तर म्हणते की आता ना मी देवाकडे जाऊन येते, म्हणजे आपल्या देवघरात, आणि देवापुढे साखर ठेवते, इतकी आनंदाची बातमी आहे. तेव्हा बाबा म्हणतात की हो चला मी पण येतो तुमच्यासोबत. बाबा निघून जातात आणि बाकीचे सगळे बाकीच्या तयारीला लागत असतात. पण इथे नम्रताकडे कोणाचंही लक्ष नसतं, त्यामुळे तिची जास्त चिडचिड होत असते. त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट फक्त ईश्वरीला जात असतं, त्यामुळे ती त्यांच्याकडे रागाने बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेशचे जेलमध्येच पुशअप्स मारणं सुरू असतं. समोर त्याच्या अन्न ठेवलेलं असतं, परंतु ते अन्न न खाता तो तिथे पुशअप्स मारत असतो. तेव्हा सर येतात आणि म्हणतात की काय काय चाललं आहे काय तुझं, म्हणजे इतका जेलमध्ये आहेस तरीही तुझी ही काही खोमखोमी जात नाही आहे ना, हे सगळं कशासाठी करतोयस तू? तेव्हा मग त्यावर राकेश म्हणतो की साहेब त्याचं काय आहे ना, की जेलमध्ये राहून राहून ना मेंदू सडतो असं म्हणतात, म्हणजे त्या मेंदूला गंज लागते. पण जर आपण असंच व्यवस्थित राहिलो ना तर मात्र व्यवस्थित होतं. आणि म्हणतात ना असंही आहे की जेव्हा माणसाचं स्वस्थ शरीर असतं ना तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये गुन्हे काय करायचे आणि कसे करायचे याचे अगदी व्यवस्थितपणे विचार येत असतात. त्यामुळे एकच गोष्ट मी म्हणतो की काही झालं तरीही आपल्या म्हणजे जे मनामध्ये सुरू आहे ना
त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपली हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी हे असे व्यायाम करत राहिले पाहिजे. कारण स्वस्थ शरीर राहिलं पाहिजे. उगाच बघा ना, जेवून जेवून इथे माझं पोट वाढतं आहे, त्यामुळे व्यायाम करणं पण गरजेचं आहे. म्हणूनच मी हे सगळं करतो आहे. आणि तसंही कोणाची कशी वाट लावायची, काय लावायचं, कोणाला कसं लुबाडायचं, कसं उद्ध्वस्त करायचं याचा विचार केल्याशिवाय मला झोप लागत नाही हो साहेब. म्हणूनच मी हे सगळं करतो आहे. मला या सगळ्यामुळे चैनच पडत नाही. तेव्हा असं म्हटल्यावरती तो म्हणतो की उद्या कोणाचा विचार करायचा, आज कोणाचा विचार करायचा, कोणाला कसा त्रास द्यायचा, या सगळ्याचा विचार माझ्या डोक्यामध्ये सतत सुरू असतो बघा. आणि आताही तुम्ही म्हणताय तसं कोणाचा मी कधी विचार करेन काहीच सांगता येत नाही. आणि तसंही उद्याच काय माहिती तुमचा नंबर असेल तर. तेव्हा साहेब भडकतात आणि म्हणतात की ह्याची तर जास्तच मजल वाढलेली आहे. तेव्हा मग साहेब आतमध्ये येतात आणि म्हणतात की काय रे, जास्त बोलतोयस असं नाही वाटत आहे तुला? मी इन्स्पेक्टर आहे इथला मोठा आणि तू माझ्याशी उज्जत घालतोयस, मला धमकी देतोयस तू की काही करू शकेन म्हणून माझ्याशी बोलतोयस तू. लक्षात ठेव, मी इथे आहे ना, काय वाट लावू शकतो तुझी ते. तेव्हा मग तो म्हणतो की नाही हो साहेब, नाही, मी तुम्हाला धमकी देत नाही. मी वेडा वगैरे आहे का तुम्हाला धमकी द्यायला? माफ करा, चुकलो मी, असं बोलायला नको हवं होतं. तेव्हा मग लगेच राकेशला पोलीस म्हणतात की लक्षात ठेव, तोंड ना सांभाळून राहायचं, समजलं? नाहीतर तुला 3rd डिग्री देईन. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करतोय मी, नीट राहायचं, समजलं ना? तेव्हा मग आता राकेश म्हणत असतो की काय मोठा आला 3rd डिग्री देणारा, चल निघ, असं म्हणून तो तिथून पोलीस निघून गेल्यावरती स्वतःच बडबड करत असतो आणि म्हणतो की तुला माहिती नाही आहे माझ्या डोक्यामध्ये काय काय सुरू असतं ते. तुला वाटतंय त्याच्यापेक्षा कल्पनेच्या खूप जास्त पलीकडे आहे मी, असं म्हणून राकेश मनातच खुश होत असतो. त्यानंतर तो तिथे त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि त्याच्याच त्या जी चादर असते त्याच्या खाली छोटासा फोन ठेवलेला असतो. आता त्या फोनवरून तो फोन लावतो आणि म्हणतो की हॅलो, माझं ऐकलं आहे ना मागच्या वेळेला, मला बॉम्ब बनवायचं सामान पाहिजे, लवकरात लवकर अरेंज कर, समजलं? असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. त्यानंतर मग आता राकेश गालातच हसत असतो, म्हणतो की तुम्हाला काही समजणार नाही मी इथे राहून काय काय करू शकतो ते. आत्ता तुम्हाला समजेल की हा राकेश काय चीज आहे ते. असं म्हणून तो आता मनातच खुश होत असतो आणि म्हणतो की चिंटुकल्या, आता या स्पर्धेमध्ये घेतलं आहे ना, स्पर्धेमध्ये जातानाच तुझा बॉम्ब फुस, असं म्हणून तो हसायला लागतो. तर अर्णव इकडे स्पर्धेच्या तयारीला जोरदार लागलेला असतो आणि अर्णवने त्याचं काही जे काही डिझाईन्स आहेत ते रेखाटायला सुरुवात केलेली असते. जसे डिझाईन्स समोर असतात त्याप्रमाणे तो ते डिझाईन्स करायला सुरुवात करत असतो कॉस्ट्युम्सचे. त्यावेळेला मामा त्याला हेल्प करायला उभा असतो. एक कॉस्ट्यूम कसा डिझाईन करायचा आहे, काय करायचं आहे, हे सगळं आता अर्णव करत असतो. आणि त्याच वेळेला दुसरीकडे आकाशचीही कॉम्पिटिशनची जोरदार सुरुवात असते. आता आकाशला आपली अंजलीताई मदत करत असते. आकाश ज्याप्रमाणे सगळं काही करतो आहे त्याचप्रमाणे अंजलीताई त्याला एक एक गोष्ट अशी दाखवून देत असते की कसं करायचं आहे, काय करायचं, सगळ्या गोष्टी अगदी मनापासून ती त्याला मदत करते. आकाशची दुसरीकडे तर अर्णवची दुसरीकडे तयारी अगदी जोरदार जोमाने सुरू असते. मामा त्याला सगळे काही पॅम्पलेट्स, जे काही मोठे मोठे पेपर्स असतात ते सगळे दाखवत असतो. हे बघ अर्णव, असं करायला हवं, तसं असं म्हणून त्याची मदत सुरू असते. या सगळ्यातच आता ईश्वरीचीही किचनमध्ये काम सुरू असते. म्हणजे ईश्वरी जे काही करायचे, कुठल्या काही डिशेस बनवायचे, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे सगळं बघत असते. आणि मनातच नम्रता म्हणते की झाली, हिची सुरुवात झाली. तेवढ्यात आजी येते आणि म्हणते की अगं नम्रता, दूध उतू चाललं आहे, तुझं लक्ष कुठे आहे? पण तिचं लक्ष असतं ईश्वरीकडे. तेव्हा ती म्हणते की आणि हे काय, तू अशीच का बसली आहेस? अगं तुझी कॉम्पिटिशन आहे ना, मग काहीतरी सुरुवात कर ना करायला. तेव्हा आता आजी ईश्वरीकडे जाते आणि म्हणते की ईश्वरी काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, मी ना हे सगळं म्हणजे काम करते, स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे ना, तर कुठल्या डिशबद्दल काय कसं प्रेझेंट करायचं हे सगळं मी बघून ठेवत होते. म्हणजे कसं आहे, स्पर्धेला तर उपयोगी पडेल, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आजीला तिचं कौतुकच वाटत असतं. तेव्हा ईश्वरीला असं बोलल्याबरोबर लगेच नम्रता म्हणते की पण इशू, त्याचा तिथे काहीही उपयोग होणार नाही अगं, कारण तिकडे तर इंटरनॅशनल डिशेस असतील आणि ह्या सगळ्या नॉर्मल डिशेसचं काहीच नसणार आहे तिथे. म्हणजे इथे एवढी मेहनत करून काय आहे, तिथे तर ऑन द स्पॉट सांगणार आहेत ना सगळं. तेव्हा आजी म्हणते की हो अगं मान्य आहे नम्रता, परंतु कधीही कुठल्याही गोष्टीची तयारी करून ठेवलेली अगदी उत्तम असते. आपण कधी काय विचार करू आणि कधी काय होऊ शकतं तेच तर आलं तर, त्यामुळे आपल्याला गरजेचं असतं. आणि ते काय, तुम्ही तर सगळं बनवू शकताच मुली, पण ते आजकाल काय असतं तुमचं ते फूड प्रेझेंटेशन, ते तर बघणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला हे सगळं करावंच लागतं ना.
म्हणूनच प्रेझेंटेशन करण्यासाठी गरजेचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो नमुताई, मी पण तुला तेच म्हणत होते की तू तयारी कर म्हणून. त्याचबरोबर इथे आता अंजली येते आणि म्हणते की ईश्वरी काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, मी जरा ते प्रेझेंटेशनचं बघत होते पदार्थांच्या. तिकडे देशी विदेशी कोणत्याही डिशेस येऊ शकतात ना म्हणून. तेव्हा मग लगेचच ती येते ताई आणि म्हणते की थांब ईश्वरी, मी तुला मदत करते. असं म्हणून आता ईश्वरीला ती मदत करायला जाते आणि दोघी एकमेकींच्या मदतीने ते सगळं करत असतात. तेव्हा आता आजी नम्रताकडे बघत म्हणते की नम्रता, अगं तू अशीच का उभी आहेस? तू पण काहीतरी तयारी कर ना, म्हणजे तुलाही काहीतरी कॉन्फिडन्स येईल या स्पर्धेसाठी. तेव्हा लगेच आजीला ती म्हणते की हो आजी, त्याचं काय आहे ना की मी क्लाउड किचन सांभाळायचे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची तितकीशी सवय आहे. मला इतकं काही नवीन नाही आहे, त्यामुळे मी सगळं काही अगदी व्यवस्थितरित्या करू शकते. मला हे सगळं प्रॅक्टिस करण्याची गरजच नाही. असं म्हणून आता ती बोलून निघून जाते आणि तिच्या त्या बोलण्यामुळे जरा ईश्वरीला आणि नम्रताचं बोलणं हे जरा खटकलेलं असतं. नंतर आकाश त्याचा कॅनव्हासवर काम सुरूच ठेवतो. तिथे नमू येते आणि तो म्हणतो की हे काय नम्रता, तू अशीच काय आहेस? तयारी करत नाही आहेस का की तू तुझ्या स्पर्धेची? कमॉन, सगळेजण बघ कशी तयारी करतायत. ईश्वरी पण तिची तयारी करतच असेल माहिती आहे, तू पण करायला घे. तेव्हा ती म्हणते की मला तयारीची काय गरज आहे? मला तर सगळं काही येतं. आणि तुम्ही विसरताय का आकाश, मी क्लाउड किचन सांभाळायचे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची अगदी परफेक्ट प्रॅक्टिस आहे. तुम्ही उगीचच काही मला बोलू नका. तेव्हा मी काही मूर्ख नाही आहे, मी ईश्वरीसारखं थोडीच काहीच सांभाळू शकत नाही. माझं सगळं काही आहे, मी स्वतः सांभाळलेलं आहे सगळं. तेव्हा तो म्हणतो की नाही, तसं बोलायचं नव्हतं मला, परंतु आपल्या चौघांना स्पर्धेत जिंकायचं आहे, त्याच्यासाठी मी तुला बोलतो आहे आणि आपण जिंकूच. तेव्हा ती म्हणते की चौघं? मी चौघांबद्दल बोलतच नाही आहे आकाश, मी फक्त आपल्या दोघांच्याबद्दल बोलते आहे. आपण दोघंजणही जिंकले पाहिजे असं वाटतं मला आणि त्याबद्दलच मी बोलते आहे. तुम्हाला आपलं काय हो, प्रत्येक वेळेला सगळे बोलले पाहिजेत, सगळे जिंकले पाहिजेत, हे कशासाठी तुम्हाला हट्ट पाहिजे उगाचच? म्हणूनच मला एकच म्हणायचं आहे की आपण दोघं जिंकलो पाहिजे. यावेळेला आपल्याला दोघांना जिंकायचं आहे. प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचा विचार करत नाही चालत आहे. आपण त्यांचे कॉम्पिटिटर आहोत ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपण दोघांना कॉम्पिटिशन जिंकायची. प्रत्येक वेळेला त्यांचंच नाव गाजावाजा होतं, आता आपल्याही नावाचा गाजावाजा झाला पाहिजे, समजलं ना? आपलंही नाव सगळीकडे पसरलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही स्पर्धा जिंकणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. आकाश, तुम्हाला समजतं आहे का? समजून घ्या या सगळ्या गोष्टी. असं आता नम्रता त्याला बोलत असते. तेव्हा मग आकाश तिला म्हणतो की तसं नाही, मी आपल्यापुरता विचारच करत नाही आहे. जिंकलो तर आपण चौघंही जिंकू असा माझ्या मनात विचार आहे. तेव्हा नम्रता म्हणते की हेच तर तुमचं चुकतं. प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार करून नाही चालत. ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा आपण जिंकली पाहिजे असा विचारच मनात ठेवायचा तुम्ही प्रत्येक वेळेला, असं तिच्या डोक्यात चालू असतं. पण आकाशच्या मनात विचार सुरू होतो की हिचं नेमकं काय चाललं आहे, ही नम्रता आजकाल अशी का वागायला चालली आहे. दुसरीकडे आता वल्लरी ही फोनवर बोलत असते आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे का काय घडलं आहे ते? तुम्ही इतक्या शांत कशा बसू शकता? त्या अर्णव आणि ईश्वरीचं नाव पुन्हा स्पर्धेमध्ये घेतलं आहे सात्विक फॅशनचं. त्यावर लगेचच सौदामिनी म्हणते की हो, मला माहिती आहे त्यांचं नाव आलं आहे पुन्हा स्पर्धेत ते. मग लगेच वल्लरी म्हणते की मग त्याचं तुम्हाला काही वाटत नाही आहे का? तुम्ही इतक्या शांत कशा बसू शकता हो? म्हणजे मला तर ना या गोष्टीचा रागच येतो आहे. इतकं सगळं होऊनही तुम्ही गप्प कशा बसू शकता? मला आज चिडचिड होती या सगळ्या गोष्टीची. तेव्हा मग सौदामिनी म्हणते की बस ठीक आहे ना, स्पर्धेत भाग घेतलाय, घेऊन दे ना, काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठल्याही गोष्टीचा त्रागा करून घेत नाही आणि तुमच्या बोलण्यावरून तर तुम्ही वाटतंय की या सगळ्या गोष्टीची तुम्ही फार चिडचिड करून घेताय आणि स्वतःचा ऱ्हास करून घेताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कधीही स्वतःचा असा ऱ्हास करून घेत नाही. आपला एक प्लॅन जरी अयशस्वी झाला तरी दुसरा प्लॅन सेटबॅक रेडी पाहिजे आणि म्हणूनच मला माहिती आहे मी काय करते ते. तेव्हा आता वल्लरीला तिच्या बोलण्याचा फार राग येत असतो. सगळेजण मस्तपैकी बसलेले असतात. कनूला बाहेर आणलेलं असतं. त्यावेळेला बाबा म्हणतात की कनू बाळा, अगं काय चाललं आहे तुझं? तेव्हा आता बाबा म्हणतात की थांब, मी ना तुला अंगारा आणलाय देवाचा, लावू का? असं म्हणून ती लावायला जात असतात. तेव्हा ते त्यांचा हात थांबवतात आणि अंजलीला विचारतात की अंजली बाळा, तुला हा अंगारा लावला तर चालेल ना? तेव्हा मग आता अंजली म्हणते की हो चालेल, काय बाबा त्याच्यात, तुम्ही इतकं मनापासून आणलं आहे ना देवाचा अंगारा, मग लावा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, लावा, काहीच नाही. तुम्ही जो काही विचार कराल तो तिच्या भल्याचंच कराल, माहिती आहे मला. असं म्हणून आता बाबा तिला अंगारा लावतात. ईश्वरी ते सगळं बघत असते. तिला खूपच हे सगळं बघून कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग आता अंगारा लावल्यानंतर
कनू म्हणते की बाळा, बाबांनी आजोबांनी अंगारा लावला आहे तुला, सगळं काही व्यवस्थित होणार आता म्हणं कनूच्या बाबतीत. असं म्हणून आता कनू इथे खूपच जास्त खुश होत असते. आणि दुसरीकडे ईश्वरी म्हणजेच अंजलीला पण ते लगेचच अंगारा लावतात, तीही लावून घेते. बाबा म्हणतात की मी मठात गेलो होतो, तिथून सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे. आपल्या घरात स्पर्धेचं वातावरण आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित होऊ दे यासाठीच गेले मी. आकाश, ये बाळा इथे. तेव्हा आकाश पण पटकन काहीही न बोलता अंगारा लावून घेतो, काहीच न बोलता. नंतर मग बाबाजवळ येतात आणि अविनाश, ये रे बाबा असं म्हणून त्यालाही अंगारा लावतात. आणि नंतर वेळ येते ते म्हणजे अर्णवची. अर्णवला ते लावायला जातात तेव्हा अर्णव म्हणतो की 1 मिनिट, काय करताय तुम्ही हे? तुम्हाला माहिती आहे ना माझा या सगळ्यावर विश्वास नाही आहे, मग तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? बाबा गप्पच होतात. वल्लरी म्हणते की हो मला माहिती आहे, पण तुम्हाला काहीतरी फरक पडला पाहिजे ना. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला मी सांगितलं होतं त्या अर्णव आणि ईश्वरीला एवढं हलक्यामध्ये घेऊ नका. तुमच्या माणसांनी जर टेम्पो व्यवस्थित ठिकाणी लपवला असता ना, तर तो आज टेम्पो सापडला नसता आणि सात्विक फॅशनची बदनामी थांबली नसती. त्यामुळे हे सगळं घडलं आहे. तेव्हा मग आता लगेचच वल्लरीला सौदामिनी म्हणते की हां असू दे, जे काही असू दे, सापडू दे टेम्पो, सगळं होऊ दे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सौदामिनी देशमुख एका सगळ्या गोष्टीमुळे हार मानणाऱ्यातली नाही. ती सेटबॅक जर झाला तर पुन्हा दुसरा प्लॅन रेडी करते आणि तसंच माझं चालू आहे. मी दुसरा प्लॅन रेडी करणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही चिंतेची गरज नाही. तुम्हाला जर असं वाटतच असेल ना, तर मात्र तुम्ही शांतपणे चिडचिड करणं थांबवा. ही चिडचिड काहीच करू शकत नाही. जर चिडचिड केली तर आपणच त्यामध्ये हरतो. त्यामुळे आपल्याला शांत डोक्याने राहण्याची गरज आहे. डोकं शांत ठेवा आणि निर्णय घ्या. एक काम करा, उद्या स्पर्धा आहे ना, तुम्ही तुमची माणसं पाठवा, मी माझी माणसं पाठवते. स्पर्धा जिंकण्यापासून अर्णवला थांबवायचं, बस इतकंच करा. आता फोन ठेवून दिल्यानंतर लगेच वल्लरी म्हणते की 1 मिनिट, पण ती फोन ठेवून देते आणि वल्लरी विचार करते की नाही, या बाईच्या भरवशावर राहून ना काहीच उपयोग होणार नाही. ही नुसती मोठ्या मोठ्या बात्या मारण्यातच गेली आहे. मला असं वाटतंय की मला ना माझंच काहीतरी केलं पाहिजे. या बाईवर भरोसा न ठेवता मला माझं स्वतःचा काहीतरी स्वतंत्र असा प्लॅन रेडी केला पाहिजे. मला माझी माणसं पाठवली पाहिजेत. उदयकांत, राजू शिर्के, मदत लागणार आहे बाबा तुमची. मला काहीतरी केलं पाहिजे. ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेला पोचलेच नाही पाहिजेत, असं तिच्या मनामध्ये आता सगळे विचार सुरू असतात. अँड दॅट इज दॅट, ती विचार करायला सुरुवात करते. तर बाबा म्हणतात की अरे अर्णव, तसं नाही, म्हणजे तुझा विश्वास नाही आहे मला माहिती आहे या सगळ्यावर, पण हल्ली स्पर्धा आहे ना, आणि स्पर्धेमुळे म्हणजे मी त्या स्पर्धेसाठीच देवाकडे साकडं घडायला गेलो होतो आणि त्यासाठीच मी हा अंगारा लावत होतो. हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा आता ईश्वरी समोरून अर्णवला खुणावत असते किचनमधून की सर प्लीज प्लीज प्लीज, हो म्हणा हो म्हणा असं म्हणून ती स्वतःच्या हनुवटीला हात लावत असते आणि त्याला अगदी हो म्हणा असं करत असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी खरं तर हे सगळं जे काही करतो त्याच्यावरती माझा विश्वास आहे, माझा या अंगारांवर किंवा कोणत्याही गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा मग बाबा गप्पच बसलेले असतात, तरी ईश्वरी तिथून त्याला खुणावते आणि रागाने म्हणते की अर्णव सर, काय तुमचं, प्लीज या सगळ्याला हो म्हणा ना. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की बरं बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणताच आहात आणि तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर, पण माझा नाही, तर ठीक आहे तुम्ही लावा अंगारा. तेव्हा अर्णव आता ईश्वरीने अगदीच फोर्स केल्यामुळे त्यांच्या हातून अंगारा लावून घेतो आणि त्यांच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अंगारा लावून घेतल्यानंतर बाबांना खूप आनंद झालेला असतो. बाबा बाजूला जात असतात, तेवढ्यातच अर्णवला एक कॉल येतो. हा शिर्के बोला. त्याला आवाज येत नसतो म्हणून तो पटकन बाजूला जाऊन त्यांच्याशी बोलत असतो. 1 मिनिट होल्ड करा, मी बाजूला जाऊन जरा बोलतो. आता शिर्केंशी बोलण्यासाठी तो बाजूला जाऊन येतो आणि मामा 1 मिनिट थांब असं बाजूला जाऊन तो उभा राहतो. तर दुसरीकडे त्यांचा फोन सुरू असतो. अर्णव हा बाजूला उभा असतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी आता जाते आणि ईश्वरी ही अर्णवशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अर्णवचा फोन तोपर्यंत सुरूच असतो. ईश्वरी त्याला अगदी खानाखुणा करून थांबवते आणि म्हणते की सर 1 मिनिट. तेव्हा मग आता अर्णवचा फोन झालेला असतो. बाबांना जरासं वाईट वाटत असतं की अर्णवने शांतपणे तो अंगारा लावून घेतला नाही. तेव्हा मग ईश्वरी अर्णवला म्हणते की सर 1 मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बाबांच्या मनात विचार सुरू असतात की वल्लरीच्या बाबतीत जे काही आहे, म्हणजे वल्लरीची आणि उदयकांतची भेट, त्यानंतर वल्लरीचं बाकीचं जे काही एकंदरीत वागणं, त्याबद्दल मी चिंटूला सांगू का? म्हणजे आताच घरात सगळं काही सुरू आहे, पण त्याला हे सांगणंही खूप गरजेचं आहे. सांगू का मी, असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तेवढ्यात ईश्वरी आता अर्णवला म्हणते की अर्णव सर ठीक आहे,
पण तुम्ही जरा नीट वागायला पाहिजे बाबांबरोबर, असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी आणखी काय वागायला पाहिजे मला कळत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग आता मी काही आणखी त्याच्याबरोबर मठात जाऊ का? म्हणजे त्यांच्या पाया पडू का? काय करू मी सांग? मी आता हे लावून तर घेतलं. ईश्वरी म्हणते की नाही सर, लावून घेण्यासाठी नाही, ते एवढे तुमच्यासाठी गेले होते, म्हणजे स्पर्धेसाठी मठात गेले होते, तुम्हाला त्यांनी अंगारा लावला, म्हणजे निदान तुम्ही थँक्यू तरी बोललं पाहिजे होतं मनापासून, असं वाटतं मला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मिस इंदोर, अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुझं ना जरा काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे हे सगळं जे काही तुझं चालू आहे ना, मला तर हे अजिबात आवडत नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मग तुम्ही एकच गोष्ट करा, आता तुम्ही थँक्यू म्हणत नाही आहे ना, ठीक आहे नका म्हणू थँक्यू, पण माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की कसली आयडिया आता? तेव्हा ईश्वरी म्हणते की हाच तर तुमचा रागीट स्वभाव आहे ना, प्रत्येक वेळेला तुमचा रागीट स्वभावच तुमच्या नड येतो. थांबा मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. आता तुम्ही जिंकलात ना की एक काम करा, बाबांना ना कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जा छान जेवणासाठी, आणि दोघंजणं छान जेवा आणि त्यांना मग मिठी मारा. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट मिस इंदोर, अगं कुठून कुठे पोचतेस तू, तुझं लक्षात येते का तुला? ईश्वरी म्हणते की हो, मी अगदी बरोबर ट्रॅकवर आहे, मला जे काही बोलायचे ते माझं बोलून झाले, समजलं? आपण स्पर्धा जिंकलो ना की तुम्ही बाबांना घेऊन जाणार आहात, समजलं ना? कळलं? हो म्हणा हो म्हणा, असं म्हणून आता ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्या हनुवटीला हात लावून त्याच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असते. हो म्हणा, प्रॉमिस द्या मला, प्रॉमिस द्या, असं म्हणून ईश्वरी त्याच्या लहान मुलीसारखं मागेच लागते. त्यामुळे मग म्हणतो की ओके ठीक आहे, हे सगळं जेव्हा होईल, जेव्हा स्पर्धा जिंकल्यानंतर, आतापासून तू माझ्या मागे लागू नको, समजलं ना? असं म्हणून आता इथे ईश्वरीला अर्णव चांगलाच ओरडतो. ती गप्प बसलेली असते. त्यानंतर मग आता अर्णवला बाबा आवाज देतात, म्हणतात की चिंटू 1 मिनिट जरा इथे येतोस का? तेव्हा तो जातो आणि म्हणतो की बोला काय झालं? तेव्हा आता बाबा सांगत असतात की मला तुला एक गोष्ट सांगायची होती महत्त्वाची, ते म्हणजे की मला जरा ना गेले काही दिवस वेगळं वाटतंय, विचित्र वाटतंय, मला तुझ्याशी ना काहीतरी बोलायचं होतं महत्त्वाचं. गेल्या काही वर्षापासून जी घटना घडली ना, त्याबद्दल मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. तेव्हा आता बाबा तोंड उघडतच असतात. ईश्वरीचं लक्ष असतं की बाबांना नेमकं काय बोलायचं असेल, तिला काहीच कळत नसतं की बाबांच्या मनात काहीतरी नक्की सुरू आहे हे तिला कळलेलं असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी अगदी छानपैकी तयार होऊन नऊवारी साडी नेसून स्पर्धेच्या एंट्रीसाठी निघालेली असते, आणि अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी म्हणते की चला झाली आहे माझी तयारी, मी रेडी झाली आहे. तेव्हा अर्णव तिच्याकडे आता एकटक बघतच राहतो. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की काय, कसला विचार करताय, चला झाली आहे माझी तयारी. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. सौदामिनी जेलमध्ये भेटायला आलेली असते राकेशला. तेव्हा राकेश म्हणतो की काहीतरी करा, तो अर्णव राजेशिर्के स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. तेव्हा मग ती म्हणते की लक्षात घ्या, काही झालं तरीही तो अर्णव राजेशिर्के हा जेलमध्येच म्हणजे हा तिथे स्पर्धेमध्ये जाऊ देणार नाही मी त्याला, असा मी मोठा प्लॅन रेडी करून ठेवला आहे. आणि हे ऐकून राकेश खुश होत असतो. तर दुसरीकडे अर्णवची गाडी येत असते स्पर्धेसाठी. तेवढ्यातच पोलिसांची नाकाबंदी सुरू असते आणि पोलीस उभे असतात. अर्णव गाडीची काच उघडतो आणि विचारतो की काय झालं आहे, आम्हाला स्पर्धेसाठी जायचे, पुढे काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की पुढे प्रॉब्लेम आहे, नाकाबंदी करून ठेवलेली आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की व्हॉट, आता ही नाकाबंदी कशासाठी? तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला काही गोष्टींची चाचणी करायची आहे, म्हणजे आम्हाला तपासायच्या आहेत गाड्या. तर हे सगळं ऐकल्यानंतर समोरून सौदामिनी खूप खुश असते आणि ती गाडीमधून सगळं काही बघत असते. तिने सगळं काही अर्णव आणि ईश्वरीसाठी प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. आता ईश्वरी अर्णव या सगळ्यामधून कसे सुटणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.